श्री स्वामी समर्थ मंडळी, 29 जून 2026 रोजी वटपौर्णिमेचा सण आहे. वटपौर्णिमेचा सण हा महिलांचा सण म्हणून ओळखला जातो हे तुम्हाला माहीत आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी शुभ मुहूर्त असतो. त्या शुभ मुहूर्तावर वडाची पूजा करायची असती, वडाला प्रार्थना करायची असती. तर तो शुभ मुहूर्त काय आणि कोणत्या वेळेला आपल्याला पूजा करायची आहे आणि कोणत्या वेळेला पूजा करायची नाही हे महिलांनी जाणून घेतलं पाहिजे. अन्यथा तुम्ही त्या दिवशी जी पूजा कराल ती तुमची व्यर्थ जाणार आहे. त्यामुळे योग्य वेळेतच तुम्ही पूजा करणं गरजेचं आहे. जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेला वडाची पूजा कोणत्या वेळेस करायची आहे आणि कोणत्या वेळेस करायची नाही, अन्यथा त्यातून आपल्याला काही परिणाम भोगावे लागू शकतात. चला तर मग, वटपौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी महत्त्वाचा सण आहे. महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि 7 जन्मी हाच पती मिळावा यासाठी वडाची पूजा करतात, सावित्रीचा उपवास करतात, व्रत करतात. तर या दिवशी मुहूर्त असतो, त्या शुभ मुहूर्तावरच वडाची पूजा करावी असं ज्योतिषशास्त्रात सांगितलेलं आहे. 29 जून 2026 रोजी वटपौर्णिमा आहे. ही वटपौर्णिमा सर्व महिला साजरे करणार आहेत ज्यांचं विवाह झाला आहे त्या. अविवाहित मुली सजून धजून पूजेला जाऊ शकतात, मात्र त्या पूजा करू शकत नाहीत. या निमित्ताने बघा, आता या दिवशी स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात. पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून सत्यवानांचे प्राण परत मिळवले होते. त्याची कथा सुद्धा वाचन केली जाते. या कथेचं वाचन करूनच अनेक महिला आपलं व्रत सोडतात, उपवास सोडतात. तर 29 जून रोजी पहाटे 3:07 पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे आणि 30 जून रोजी पहाटे 5:27 ही पौर्णिमेचा तिथी समाप्त होणार आहे. यामुळे पूजेसाठी सकाळी 6:30 ते दुपारी 12:30 पर्यंतचा काळ शुभ मानला जातो. त्यामुळे महिलांनी वडाची पूजा सकाळी 6:30 ते दुपारी 12:30 याच्या दरम्यानच करायची आहे. 12:30 नंतर पूजा करायची नाही. दुपारी 12:30 ते 2:30 पर्यंत पूजा करणं महिलांनी टाळायचं आहे. कारण कोणतंही कार्य करण्यासाठी एक शुभ वेळ असते. ती शुभ वेळ वटपौर्णिमेला 29 जून 2026 रोजी सकाळी 6:30 ते दुपारी 12:30 पर्यंत आहे. त्यामुळे 12:30 नंतर कोणत्याही महिलांनी वडाची पूजा करायची नाही. वेळेअभावी काही कामं असतील, इमर्जन्सी असेल तर तुम्ही 2:30 नंतर वडाची पूजा करू शकता असं सुद्धा ज्योतिषशास्त्रात सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही या वेळेतच वडाची पूजा करायची आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्यायची आहे की कोणतेही वृक्ष तोडल्यानंतर त्याचं पाप लागतं. त्यामुळे वडाची फांदी तोडून त्या फांदीची पूजा करायची नाही. ती फांदी घरी आणायची, मातीत लावायची किंवा खांबाला बांधायची, पोलला बांधायची आणि त्याची पूजा करायची. तर असे प्रकार करणं महिलांनी टाळायचं आहे. शक्य असेल तर वडाचं रोपटं आणून तुम्ही त्याची पूजा करू शकता किंवा ज्या ठिकाणी वड असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पूजा करू शकता. मात्र वडाची फांदी आणून त्याची पूजा करणं टाळायचं आहे. यामुळे झाड तोडलेल्याचं पाप लागतं आणि वडाची पूजा ज्या दिवशी करतो, वटपौर्णिमा ज्या दिवशी आहे त्या दिवशीच जर तुम्ही वडाच्या झाडाची फांदी तोडली तर तुम्हाला खूप मोठं पाप लागणार आहे. यामुळे तुमच्या मनात धुकधुक अशी लागून राहणार आहे. त्यामुळे तुम्ही हे कृत्य करण्यापासून सावध राहायचं आहे. आणि या दिवशी एक संकल्प करायचा आहे की वृक्ष वाढीसाठी, निसर्गाच्या वाढीसाठी मी वर्षातून एक तरी वटवृक्षाची लागवड करेन. व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. सर्व महिलांपर्यंत ही अतिशय महत्त्वाची माहिती पोहोचवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.